विधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवे करता घेतलेल्या अभंगातून या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणारे जितके जीव असतील, मग ते कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही देशाचे, कोणत्याही संतांचे जरी असले, कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करणारे जरी असले, जगामध्ये जितके दुःख भोगणारे जीव आहेत त्या दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। या पुण्यक्षेत्रामध्ये कीर्तन सेवेचा पहिला प्रसंग आणि कीर्तन सेवा ज्या निमित्ताने परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती ब्रह्मविद वरिष्ठ स्वानंद सुखनिवासी आपल्यातून गेले दिगंबर ईश्वर विभूती भगवंतानं घेतलेले संतांच्या रूपानं अवतार म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताला फक्त ते मानव म्हणून संत म्हणून आले, वास्तविक ते देवच। आणि अशा महात्म्यानी वैराग्य मूर्ती असलेले परमपूज्य वैकुंठवासी बाबा आमच्या वारकरी संप्रदायाला लाभलेले हे दोन महात्मे, हे दोन रत्न, जसं ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आणि वैराग्य मूर्ती वामन भाऊ, त्यांनी सुरू केलेले या सप्ताहातील आजची सेवा माझ्याकडं गणनाथ महाराजांनी सेवा दिली। ते म्हणले, दादा वास्तविक बसं वाटत नाही, पण पुढच्या कामाकरता, पण तरी त्यांना काय असेल ते असो, वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी स्थापन केलेली 102 वर्ष झाले त्या संस्थेला, 102 वर्ष त्या संस्थेमधून शिकलेल्या पुष्कळ विद्यार्थ्यांपैकी गरुड झेप घेऊन मोठमोठ्या संतांच्या संगतीत राहून सेवा केलेले महाराज गणनाथ महाराज, ही सगळी मंडळी आणि द्रष्ट लागण्यासारखा समोर समाज आपण सगळे का करतो? कीर्तन असो, भजन असो, अन्नदान असो, तीर्थयात्रा असो, जप, अनुष्ठान, व्रत, वैकल्य, उपवास, तापास, दान, धर्म, काही जे जगातले साधन करतो ते कशा करता करतो? सगळ्या जगातल्या साधनाचा विचार केला तर 99% 9 एकाच गोष्टी करता सगळ्या जगातले साधन आहेत। कोणतेही साधन असो, दुःख निवृत्ती करता, दुःख नाहीस झाल्यावर मग सुखाचा विचार 0.1% मध्ये, नाही तर 99% 9 दुःख निवृत्ती करता सगळे साधन आहेत। संत महात्मे जरी गेले तर तुकोबारासारखे महात्मे सुद्धा म्हणतात, एक वेळा करी या दुःखा वेगळे। एकदा बहुदूरवरी भोगविले भोगन आता पांडुरंगा सोडवावे, सहन होत नाही फुटो पाहे हृदय, सहन होत नाही दुःख। गर्भवासापासून मरेपर्यंत, मेल्यानंतर सुद्धा त्या दुःखाची यादी केली आणि ती यादी जर दगडाला वाचून दाखवली, माणसाला नाही, दगडाला ते दुःख सहन होणार नाही, ताडकन फुटेल। माझ्या पदरचं नाही, संतांचे शब्द आहेत। अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असेल। एवढं दुःख सगळं जग धडपड करून सोडवण्याचा प्रयत्न करते, नको वाटतं दुःख, पण ते नशिबाचं जात नाही। कोणी जगात दुःख मागितलं नाही, पण नशिबाचं जात नाही। सगळ्या जगानं सुख मागितलं, सुखम सर्वाय रुच्यते, सगळ्या जगाला सुख पाहिजे, पण ते कोणालाच मिळत नाही। मग त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये 2 पद्धती, दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणावं,
आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं. बिघडलेलं सगळ्या जगाला कळतं. का बिघडलं आणि कसं सुधारायचं हे जाणकाराला कळतं. शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाला दुःख का होतंय आणि जगाला सुख कसं मिळेल हे संतांचं संशोधन आहे. साधी गोष्ट आहे महाराज. ज्याला भजन येत नाही त्यानं सुद्धा मृदंगावरची थाप ऐकल्याबरोबर ते म्हणतंय जरा बरोबर वाजणं बघा. ओ ठोका, ओ ठोका. तुमच्या मृदंग्यानं मृदंगच त्याच्या पुढे ठेवला. ठोक म्हणले. ते म्हणलं मला कळत नाही. मग गप्प बस. बळविणी शक्ती बोलू नाही. कमी ठोकायचं का जास्त ठोकायचं, कमी झालंय का जास्त झालंय. ज्याला स्वराचं ज्ञान आहे त्याला कळतं. स्वराचं ज्ञान म्हणून शब्द आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग लावून म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायात भजनाला सुद्धा लावालावी करणारा माणूस महत्वाचा आहे बरं का. म्हणजे मृदंग विना स्वर हे महत्वाचं आहे. नाही तर अपसूर झालेलं ज्याला भजन येत नाही त्याला सुद्धा कळतंय. पारायण ज्ञानेश्वरीचं आणि पसायदान म्हणत असताना सगळे एक मुखानं म्हणू लागले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमजल्यावे पसायदाने. दुसरं जोरात म्हणलं माईक घेऊन जे खळाची अंकटे छंड. सगळे लोक म्हणले गप्प बस. येत नाही तर म्हणू नको. हा काय आमचं बोलिले लेकूर वेडी वाकुडे नाही. जसं येईल तसं म्हणा पण दुसऱ्याचा तरी विचका करू नका ना. हा तसं मृदंगाचा स्वर कळाल्यावर ठोकायचं कसं हे लावालावी करणाऱ्याला पुढे आहे. तब्येत बिघडली हे सगळ्याला कळतं पण का बिघडली कशी दुरुस्त करायची डॉक्टरला कळतं. एक गेला डॉक्टरकडं. डॉक्टरला म्हणला बघा ना साहेब बिघडलंय. आता डॉक्टरही मोठी गमतीचे महाराज. बसा. नाडी बघितली, नख बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, स्टेथोस्कोप लावलं. श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. आणि पुन्हा विचारते काय दुखत. आमचा भाचा आहे लातूरला अपेक्स हॉस्पिटल गोल्ड मेडलिस्ट आहे. मी म्हणलं त्याला आल्याबरोबर विचारायचं काय दुखत आहे लगे इलाज करायचा. नाही म्हणले अगोदर आम्ही निदान करतो आणि त्याला दुःखाचं ज्ञान आहे. काय दुखत आहे हे त्याला कळालं पाहिजे. अहो जेवणाऱ्याला कळतंय भाजी मीठ जास्त झालं का मीठ कमी पडलं हे जेवताना कळतं. पण बिघडलं काय जिनं स्वयंपाक केला तिला कळतं. भाजीला डबल मीठ टाकण्यात आलं आणि वरणाला मीठच टाकलं नाही म्हणून दोन्ही बिघडले. मशीन बिघडली हे सगळ्याला कळतं पण मशीन कशी दुरुस्त करायची हे मेकॅनिकला कळतं. योगायोगानं संशोधना अंती संतांनी विचार केला. दुःख होतं हे सगळ्याला माहित आहे. जनावराला सुद्धा कळतं दुःख. पण दुःख का होतं हे कळालं पाहिजे. योगायोगानं एका माणसाला दुःख झालेलं कळालं आणि त्याला कळालं दुःख का झालं. काय हो रात्रभर बेजारी झोप नाही महाराज. सारखं पोट ढाळून चाललंय. कसं काय मिरची भजी खाल्ली. मग माझ्या पदरचं नाही तुकोब बरायचं त्या काळात प्रमाणे 350 वर्षापूर्वी रसना अनावर तुका म्हणे ढुंग वाही. तुमचं तोंड तुम्हाला ताब्यात ठेवता आलं नाही सगळंच बिघडतं. कारण यदन्नम भक्षै नित्यम भवेत तादृशी मती. तसं
आम्हाला काय माहित आहे महाराज, दुःख होतं एवढंच कळतंय, पण दुःख का होतं हे कळत नाही. दुःख का होतं आणि सुख कसं मिळेल हे वेड्याला सुद्धा, लहान लेकराला सुद्धा कळल. ज्याच्यामुळं दुःख होतं ते करू नका, ज्याच्यामुळं सुख होईल ते करा. आता हे साऊंड सर्व्हिसवाले वायरिंगचं काम करत असताना कुठं जर तार उघडी असली आणि त्याच्यात करंट चालू असला तर सगळ्याला अनुभव आहे. कळून न कळून, जाणून बुजून, प्रेमानं रागानं कसाही त्या करंटला, तारेला हात लागला की असं करते ना बाबा. मग तुम्ही म्हणत नाहीत का मला हे झटका द्यायची का, 25 वर्ष झालं हेच काम करतो, मला हे झटका. माय मावलेला किती साधा सोपा प्रश्न करायचा म्हणून. पुढे सुधारणारी अवस्था, शेगडी आली, स्टोव आला, गॅस आला आणि तुम्ही विस्तव पेटवला. सगळ्याला विचारतो, आणि त्या पेटवला, तुम्हीच विस्तव पेटवला आणि पुन्हा तुम्हाला त्या विस्तवाला हात लागला. ताई गार लागते ना, बायका मग त्याला मुर्दा येड्याला उभं केलंय, विस्तवाला हात लागल्यावर गार लागेल का. विस्तवाचा गुणधर्म आहे दाहकत्व, पोळणारच. कोणीही, ए बाळा, कोणीही खडी साखर खाऊ दे, आंबट लागते ना. कशी लागते? शाबास, कीर्तन सुटल्यावर थांब, तुला बिस्किटचा पुडा मी गेल्यावर. कारण मला द्यायचं काही आवडत नाही, घ्यायचं आवडतंय. कारण उखळी करे, उखळात कोणी टाकतंय. आता हे लहान लेकरू आहे बाबा. मिरची कोणी खाल्ल्यावर गोड लागते ना. मिरची कशी लागते? जमलं, माझा धंदाच बंद करतोस तू. जगात कोणीही मिरची खाऊ द्या, त्या मिरचीचा गुणधर्म आहे तिखट. अग्नीचा गुणधर्म आहे दाहकत्व. बर्फाला कोणी हात लावू द्या, थंडच लागणार, कारण त्याची शीतलता आहे. महाराज आम्हाला काय माहिती कशामुळं सुख आणि कशामुळं दुःख हे व्यवहारातलं कळतं. मिरची खाल्लेली, गोळ खाल्लेला, खडीसाखर खाल्लेली. महाराज सगळे जगाला कळते बरं का, सगळे जगाला. कोणालाही विचारा, कोणालाही दुःख का होतं? जे कर्म तुम्हाला दुःख देतं ते कर्म तुम्ही करता, म्हणून दुःख होतं. काय माझ्या माऊलीचे शब्द आहे. पेरी कडूजिरे मागे अमृत फळे. कडूजिरे पेरताल आणि त्याला अमृताचे फळे येतील, कसं शक्य आहे? जे कर्म करताल त्या कर्माचे फळ तुम्हाला मिळतील. आम्हाला काय माहिती आहे बघा, शास्त्रामध्ये कर्माचे 2 प्रकार सांगितले. शास्त्र मान्य, वेद मान्य, धर्म मान्य, संत मान्य जे कर्म आहे त्याला विहित कर्म म्हणतात. शास्त्रानं नको म्हणलेलं, वेदानं नको म्हणलेलं, पुराणानं नको म्हणलेलं, संतांनी नको म्हणलेलं कर्म ते निषिद्ध कर्म. विहित कर्म कोणीही करू द्या सुख मिळेल, निषिद्ध कर्म कोणीही करू द्या दुःख भोगावं लागेल. देव असला तरी. काही माणसं म्हणतील कसं काय? विहित कर्माच्या आचरणानं सुकृतांकुर त्या कर्माला निघतो. त्या सुकृतांकुराला पुण्य नावाचं फूल येतं आणि पुण्य नावाच्या फुलाला सुख नावाचं फळ येतं. निषिद्ध कर्माचं आचरण कोणीही करू द्या त्याला दुष्कृती म्हणतात. आणि त्या दुष्कृतीपासून पाप नावाचं फूल येतं आणि पाप नावाच्या फुलाला दुःख नावाचं फळ येतं. 4 वर्ष शिकत असताना सगळ्यांनी भजन शिकायचं, मी मात्र भजनाची पाळी आली की गैरहजर राहायचं. 4 वर्षामध्ये 1 अभंग म्हणला.
तेही म्हणणाऱ्याला जवळ बसून तू गुणगुण कर, मी म्हणतो. पुन्हा त्याच्या नादी लागलो नाही. कारण सगळ्यात अवघड जर असेल, रामायण अवघड नाही, भागवत अवघड नाही, कीर्तन अवघड नाही, प्रवचन अवघड नाही, पारायण अवघड नाही, सगळ्यात अवघड भजन. आणि भजनाशिवाय महाराज मजा नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजनाला महत्व आहे आमच्यात. पण पहिलं केलेलं मग प्रमाण आपण म्हणतो ना, पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले, असं नाही. मला तर आमचे घोले भाऊ म्हणायचे, तुझ्या माथ्यातून काढत जाऊ नका. मी सहज बोलता बोलताच म्हणलं, आमचं कीर्तन म्हणजे तुम्ही लक्ष लावून ऐकत जाऊ नका. आमचं काय तुका म्हणे हातनं त्यातून घोडे गेलं कांद्या वांग्यात. महाराज एकानं एक महिनाभर गाथा उलटा पालटा वाचून वाचून महिन्यानंतर गाठ पडली. महाराज कोणते अभंगाचं आहे, गाथ्यात बघितलं. म्हणलं ती गाथ्यात नाही, माझ्या माथ्यात आहे. काही बोललो म्हणजे तुम्ही त्याच्यात बघत राहता. नाही महाराज, तसं म्हणून आपल्याला ब्राह्मण मंडळी पूजा करत असताना सांगत असतात, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु, या जन्मातलं मागच्या जन्मातलं कोणत्या तरी जन्मातलं पाप तुम्हाला दुःख देतं. महाराज पाप दुःख देतं हे कळाल्यावर कशाला पाप करावं? सगळ्यात सोपा प्रश्न, सगळ्यात जगाला पडलेला प्रश्न. तो प्रश्न भगवंतानं ऐकला कोणाच्या तोंडून? अर्जुनाच्या. 6000 वर्षापूर्वी अर्जुनाला हे सांगत असताना अर्जुन म्हणला, देवा पापामुळं दुःख होतं हे कळाल्यावर माणसानं पाप का करावं? इच्छा नसताना कोण ह्यांना पाप करायला होतं? अर्जुनाचे प्रश्नाचे फार महत्वाचे मुद्दे आहेत महाराज. अर्जुन म्हणतो, भगवंता अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बला दिव नियोजितः. फार मुद्देसूद प्रश्न. देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती. जनावरानं जनावरासारखं वागलं काही वाईट नाही, जनावरच आहेत ते. पण माणसाला कळून सुद्धा जे ज्ञानियाची मतिभ्रंश, वेडे वेड्यासारखे वागतील पण ज्ञानी सुद्धा का पाप करतात, पापामुळं दुःख होतं हे कळत असताना. म्हणून शब्द आहे अनिच्छन अपि, इच्छा नसताना सुद्धा बलात इव, जबरदस्ती केल्यासारखं, नियोजित विचार करून महाराज ठरवून का पाप करतात. भगवंतानं सांगितलं अर्जुना त्यांच्याकडे दोष नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मिहवैरे. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिले, काम आणि क्रोधामुळं माणसं पाप करतात. हे रजोगुण समुद्भवा, पण रजाचे किर झाले आणि तमासी पडियंते भले. हे दोन रजोगुण आणि तमोगुण यांची युती यांच्या पाठीशी बहुमत यांचं. एकटा सत्वगुण अल्पमतात असल्यामुळे त्याचं चलत नाही. म्हणून आपल्याकडे म्हणे बुद्धी बोलती लेकिन सुनताय कोण? तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे नाही. व्यास महर्षी सांगतात, ऊर्ध्व बाहू विरो मेष नकश्चित शृणोति माम. वर हात करून सगळ्या जगाला सांगायला कोणी ऐकायलाच तयार नाही. तुकोबर आहे स्पष्ट सांगतात, वाजत असे बोंब कोणी नाही ठिकाणी. हकारोनी सांगे तुका, पण कोणी ऐकायलाच तयार नाही. आणि हे तुम्हाला पाप करायला लावतात. म्हणून कोणत्याही माणसाला पाप करण्याकरता हे कामक्रोध पाहिजे. जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग. जे तुम्हाला कीर्तनापर्यंत येण्याचं पुण्य आहे, पण टाळी वाजून भजन करण्याचं पुण्य नाही. कमी पडलं. माणसं 1 तास झाल्याबरोबर कीर्तनी बैसता निद्रिणा गविले, लगेच महाराज मुंडके पडतात. गप्पा मारायला सुरुवात केली निवडणुकीच्या, राजकारणाच्या, सोयऱ्या धैर्याच्या. रात्र रात्र उजळून काढतील, डोळ्याला डोळा नाही. पण कीर्तनात बसलं लगेच सूर्यफूल होते. टाळी वाजवा म्हणून आज नाही,
ज्ञानियांचे राजे 750 वर्षापूर्वी सांगतात, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्यिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण कर टाळी बोला मुखी नाम. आता एवढा द्रष्ट लागण्यासारखा समाज आहे महाराज, जीव ओवाळून टाकाव तुमच्या. एवढ्या छोट्या गावामध्ये परमपूज्य आदरणीय विदर्भ रत्न आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं गरुड झेप घेणारं आगळं वेगळं व्यक्तिमत्व गाजवलं नाव मरावे परी कीर्ती रूपे उरावे रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक. त्यांची कथा कीर्तनं दृष्ट लागण्यासारखं अन्नदान. महाराज एवढे जमून तुम्हाला बघायचं का किती जण भजन करतात ते आलेत, हे आलेत कीर्तनाला, पण टाळी वाजवून भजन किती जण करतात बघायचे. परीक्षा बघायला काय हरकत. विठ्ठला विठ्ठला अरे आमच्याकडं पद्धत आहे, डवचिल्यावर तर मधाड बैलही चलतंय, म्हणल्यावरच चालतंय हो, पण मनानं महाराज ते विहित निषिद्धन सत्कर्मन दुष्कर्मन महाराज सगळ्याला कळतं बरं का, सगळ्याला कळतं. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही वाटतं का तुम्हाला. म्हातारं तंबाखू खातंय, 2 रुपयाची पुडी 15 दिवस चिमूट चिमूटच खाते, पण तोंडात टाकल्यावर गप्पही बसत नाही. महाराज नाटवाला समजावून सांगा, कॉलेजमध्ये जाते नवजवान पोरग 100 रुपयाच्या पुड्या खाते हो. म्हणलं बाबा तुम्ही खाताना सोडून द्या, आमचं जाऊ द्या. हा तुमचं जाऊ द्या म्हणजे तुम्ही पाप केलेलं काही हरकत नाही, दुसऱ्याने केल्यावर नको. काल परवाचं पोरग कॅन्सर होईल. बाबा तुम्हाला होईल ना, आमचं काय राहिले. मर हा बोलणं साहती. किती म्हातार झालं तर त्याला मरा वाटते का. नाही महाराज, योगानं बिडी ओढणाऱ्याला सिगरेट ओढणाऱ्याला वाईट आहे कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही. तरुण आहे तोपर्यंत गोष्ट वेगळी, खोकला लागतो, कफ दाटतो, कॅन्सर होण्याचा संभव, बेंडके पडतात, आणि ते गेलं डॉक्टरकडं. कारण तेलगट तळीव आंबट खाल्ल्यावरचा खोकला वेगळा, लवंगी फटाकडीसारखा, गले में किचकिच इतकंच कायमचं. हां पण हे बिडी सिगरेट ओढलेल्याचा कफ दाटलेल्याचा खोकला सकाळी 6ला नाही, 9ला नाही, दुपारी 12ला नाही, 2 ते 5 रामकथेत नाही, संध्याकाळी हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, सगळे माणसं शिनून झोपले की हे म्हातारं गिअरमध्ये येतं. तुम्हाला वाटतं का 15 आणि 16 वर्षाच्या खोकल्याला बेंडके पडून. नाही नाही नाही, ते छातीचं खोकं झालं आणि गॅरेजला एकदा गाडी लागली की मग ते पडल्या माझ्या पदरचं सांगत नाही, कुठं तुकोबारायनं बघितलं, जन्मभर नांदणारी बायको सुद्धा स्पष्ट बोलते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर तुम कोणी. जन्मभर नांदणारी बायको म्हणते, हा किती दिवस बेंडके उचलायला होते, मरण एकदाच, मोकळी तरी होईल बेंडके, जाण दवाखान्यात गेलं. काय बाबा बेंडके येते नाही सध्या छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवाकार घट्ट केळस केळस. अहो ज्याच्या तोंडातून पडतंय त्याला तरी माया येते का, ते असं करतोय. इतकं वाईट. बिडी सिगरेट ओढतो, सोडायला लागेल. माणसं डॉक्टरला सुद्धा शहाणपण शिकवणारे. डॉक्टर साहेब बिडी सिगरेटची सवय लागली, नाही ओढले की संडासच होत नाही. कुठून सांगितलं. तंबाखू खाल्ले की दाढ दुखते,
मटण नाही खाल्लं की हातपाय गळून जातात, दारू नाही पेली की टेन्शन येतं, चहा नाही पेलं की डोकं जड पडतं. कुठलंही महाराज. डॉक्टर म्हणले मग इलाज काही पैसे खर्च करू नका, 1.5-2 महिन्यात तुम्हाला कॅन्सर होऊन मरून जाताल. फुफ्फुस नासलेत, मरायचंय का नाही. मग हे पा, हे रोज इंजेक्शन घ्यायचं, हे कॅप्सूल घ्यायची, हे टॅबलेट घ्यायची, हे लिक्विड घ्यायचं, हे 4-4 चमचे घ्यायचं जेवणाच्या अगोदर, हे जेवण झाल्यावर 2-2 चमचे पाण्यात घ्यायचं, आणि संध्याकाळी झोपताना ही छोटी बाटली आहे तिच्यातलं टोपणभर औषध घ्यायचं, त्याच्यावर पाणी प्यायचं नाही, आणि बिडी सिगरेट बंद. बघा वाचताल, नाही तर मरतात. नाही बाबा सोडतो. 3 दिवसानं मुलगा धावत आला. 3 दिवसानं डॉक्टर साहेब घरी चला, बाबा वाचत नाही. काय झालं? औषध सगळं, बिडी सिगरेट काही नाही. चला महाराज. हे डॉक्टर गेलं तर नाकाची दांडी, डोळे बोटबोट खोल, चाळे बसलेले, दाबाडं बसलेले, हनुवटीवर आलेली, हासळ्या दिसू लागलेल्या, हात असे, आणि भात्यासारखं ते. डॉक्टरनं तपासलं, बिडी सिगरेट अजिबात नाही, इंजेक्शन वेळेवर, गोळ्या वेळेवर, कॅप्सूल वेळेवर, हे 4-4 चमचे वेळेवर, हे जेवण झाल्यावर 2-2 चमचे पाण्याबरोबर, हो, हे रात्री झोपताना टोपणभर, हो. मग औषध घेतल्यावर काय शब्द आहे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. औषध घेतलं ना, मग पथ्य सांगितलं होतं ना तुम्हाला, बिडी सिगरेट अजिबात नाही. मग दुखणं जास्त कसं झालं खरं सांगा? ते म्हणला गांजा वाढायलो. आता बिडी सिगरेट सोडून देऊन गांजा ओढू लागला. साध्या पापानं साधे दुखणे, आणि महापापानं माझ्या पदरचं नाही, श्रीमद भागवत महापुराण काढा महाराज. 5व्या स्कंदामध्ये अजामिळानं केलेल्या पापाचा हिशोब देण्याकरता यमाचे दूत आणि विष्णूचे दूत यांच्यामध्ये तक्रार, आणि त्यावेळेस सांगितलं याने इतकं पाप केलं म्हणून शब्द आहे. अजामेळ पाप राशी, रास नाही, पापाच्या राशी. किती पाप केलं मोजदात नाही, आणि त्याचा परिणाम त्यानं केलेल्या पापाचं प्रायश्चित्त 21 मुख्य पाप आणि 7 उपपाप. त्याचे नाव सुद्धा आहेत महाराज. 27 रौरव, महारौरव, कुंभपाक, अंगता मिश्र, ता मिश्र, सारणे अदन, क्रमी भोजन, दंत सूप, शूल प्रोत, वज्रकंटक शाल्मली. महाराज हे नाव ऐकले ते पापाचे परिणाम. महाराज पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठून, यमाचे किंकर बहुसा नाही त्या यमाशी कवळ. महाराज एवढं दुःख साध्या पापानं महापापानं होतंय. पापच करू नये, असं पापच करू नये. पण मनुष्य कर्माधीन आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणसाकडून कर्म होतच नाही. कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत्य कर्म. कर्म न करता तुम्ही राहूच शकत नाही. कर्म होतच तुमच्याकडून. शारीरिक कर्म, मानसिक कर्म, वाचिक कर्म, कोणतं न ऐच्छिक अनैच्छिक कर्म होतच तुमच्याकडून. आणि नियम आहे, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापी. मनानं केलेलं पाप सगळ्यात जास्त वाईट. तीर्थे बाह्यमळ क्षाळी कर, शरीरानं पाप केलेलं तीर्थयात्रेमध्ये जातं, पण मनानं केलेलं पाप जात नाही महाराज. न जाती तीर्थाची नि बापी. मग महाराज कोणी पाप केल्यावर त्याला दुःख भोगावं लागतं. कोणाकोणाचं उदाहरण दिलंय महाराज पापामुळं. आमच्या नाथ महाराजानं भारुडाच्या रूपानं, जोहाराच्या रूपानं एक रूपक केलंय, आणि त्या रूपकामध्ये नाथ महाराज समजावून सांगतात. कामाजी कोतवाली आणि नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी तो वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी.
जोहार माय बाप जोहार म्हणे मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार म्हणे मी काया पुरीचा. कामाजीचे क्रोधाजीचे दोन दोन उदाहरणे दिली. कामाजी नावाचा कोतवाल आहे देहपुरीचा. या कोतवालानं केवढ्या मोठ्या मोठ्याची बेआबरू केली माहिती का? दोनच उदाहरणं. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. संपूर्ण जगाचा कारभार करणारे हरी आणि हर, महादेव आणि महाविष्णू यांची बेआबरू केली. क्रोधाजीनं फौजदारानं या दोघा जणांची बेआबरू केली. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी सारखा आणि दुर्वास मुनी सारखा महान ऋषी यांना क्रोधामुळं यांनी केलेल्या तितक्या साधनेची, तितक्या पुण्याची, तितक्या तपश्चर्येची माती केली महाराज. काही माणसं म्हणले एखाद्या वेळेस झालं तर तीनदा तीनदा महाराज लोक तेच सांगत असतात. महाराज आमच्या तुकोबाऱ्यांनी यादी दिली. इंद्रा पडली बागे हे साधे उदाहरण समजू नका. 33 कोटी देवाचा राजा आणि 100 यज्ञ निर्दोष केलेले तो इंद्रपद, 100 यज्ञ पूर्ण करून 33 कोटी देवाचा राज्यपद ज्याला मिळालं तो इंद्र. अष्टमुख्य नाही का नाचायला, अमृतपान ऐरावतासारखे वाहन. महाराज किती थाट. आणि सामान्य नव्हत्या या सिनेमातल्या नाचणाऱ्या, एक न धड भाराभर चिंध्या. जगात त्यांच्या सौंदर्याची बरोबरी कोणी करणार नाही. रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, घृताची, शची, इंद्राणी आणि प्राची 8 मुख्य नायिका. आता 8 असून सुद्धा त्याला गौतम ऋषीची पत्नी पटली. मनु भोगाच्या लालसेनं मनु पापी झालं आणि तिला कपटानं भोगण्याचा प्रयत्न केला. गौतम ऋषीनं शाप दिला. सरकार आज सांगतंय ना, स्वैर व्यभिचार करणाऱ्याला एड्स नावाचा रोग होतो आणि झिजून झिजून मरावं लागतं, त्याला उपाय नाही. माझ्या संत महात्म्यानं हजारो वर्ष अगोदर सांगितलंय. यांनी स्वैर व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला, त्याला एड्स नाही, पायापासून डोक्यापर्यंत छिद्र पडले सगळ्या शरीराला. प्रत्येक शरीराच्या छिद्रामध्ये पू आळ्या झाल्या. इंद्रा पडली भगे, त्याचं नावच भगेंद्र. हा चंद्र सामान्य समजू नका महाराज. अत्रि आणि अनुसयेचा मुलगा, दत्तात्रयाचा भाऊ, दुर्वास मुनीचा भाऊ. हे चांगलं दिसायला होतं म्हणून मृत्यू लोकातल्या गुरुकडे याला शिकवायला पाठवायचं नाही. 33 कोटी देवाचे गुरु बृहस्पती 14 विद्या 64 कला शिकण्याकरता त्याला पाठविलं चंद्राला. त्या बृहस्पतीकडे जाऊन शिकत असताना चंद्रानं काय शिक्षण घेतलं माहिती आहे? त्या बृहस्पतीची पत्नी तरुण आणि सुंदर होती आणि चंद्राचं तिचं जमलं महाराज. आता गुरु माय गुरु बाप, चंद्रानं गुरुचीच बायको घेऊन पळून गेलं. गुरु पत्नी तल्पगता, मात्र गमनाचं पातक महापाप. ते गुरुजी गेले, हो चंद्रानं माझी बायको नेली तारा नावाची, माझी बायको तरी परत द्यायला सांगा. हे घोळ केवढे महाराज. 5 महिन्याची गरोदर झाल्यावर चंद्रानं ती पत्नी वापस आणून दिली. तिच्यापासून बुध नावाचा मुलगा झाला आणि बुधापासून संपूर्ण चंद्रवंश. हे मोठ्याचे घोटाळे. सगळ्या जगाला, दुष्टाला सुद्धा भजन शिकवणारे नारद ऋषी. त्या नारद ऋषीच्या मनामध्ये काम निर्माण झालं. भजन करीत निघालेले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
दिवस निघवलाय आणि सूर्याला नमस्कार करण्याकरता, हातपाय धुण्याकरता गोमती नदीमध्ये गेले आणि सकाळचं ऊन त्या डोहात पडलेलं सगळं पाण्यातलं स्थिर पाणी असल्यामुळं दिसू लागलं मासोळीच्या मागं मासे लागलेले. काय नवीन आहे का? मासोळीच्या मागं मासे लागलेले बघितले आणि एकदम नारदाच्या मनात कामना निर्माण झाली. एकट्या माणसाचं काही नाही हो, सुख दुःखाला बायको असावी. मृदंग वाजवून हात दुखू लागले तर हे लग्न झाल्यावर म्हणू शकतेत हात दाब जरा. बसलेले माणसं म्हणू शकतेत तवा गरम कर, मोह लाव. बसून बसून पाठ अवघडली आणि महाराजांना कीर्तन लांबवलं. हे उभा राहिलेले माणसं म्हणू शकतेत उभं राहून पायाला कळ लागली, पाय चेप बरं जरा, थोडंसं अमृतांजन मोह लाव बरं. हे गाणारे माणसं म्हणू शकतेत गाऊन गाऊन गळा दुखायला, गळा दाब बरं जरा, गळा दाब बरोबर. महाराज चौथी नापास आहे मी, भोळा माणूस आहे, सांभाळून घ्या जा. आणि त्याच्यात वय झालं आता 74 चालू आहे महाराज, त्याच्यामुळं बिघडतंय, कधी कधी चुकत आहे. गळा चोळ, चोळ चोळ म्हणते. एकट्या माणसाचं काय खरं नाही, कोणाला सुख दुःख सांगा. भजनच बंद केलं. कृष्ण बोले नारद ऋषी तुम्ही आल्याबरोबर भजन अगोदर येते, नंतर तुम्ही